आजच्या इंटरनेटच्या जगात तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही तुमच्या वयात आलेल्या मुलांना प्रोटेक्ट करतायत का? आजच्या एआयच्या युगात तुम्हाला वाटतंय का पॅरेंट्सना तुम्ही तुमच्या मुलांना प्रोटेक्ट करतायत का? आजच्या फास्ट युगात तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही तुमच्या मुलांना प्रोटेक्ट करतायत का? आजकालच्या सिच्युएशनशिपच्या युगात तुम्हाला वाटतंय का तुमच्या मुलांना तुम्ही प्रोटेक्ट करत आहात का? जर करत असाल तर गुड. बट ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नका राहू की तुम्ही त्यांना प्रोटेक्ट करत आहात. सो तुम्ही तुमच्या मुलांना, वयात आलेल्या मुलांना कसं प्रोटेक्ट करा? तुम्हाला वाटत असेल की मी संस्कार देते, मी हे करते, बट द थिंग इज इतकं फास्ट झाल्यात गोष्टी आणि इतक्या इझिली अवेलेबल होत आहेत ह्या मुलांना. ज्या गोष्टी आपल्या काळात जेव्हा नव्हतं इंटरनेट इतकं फास्टली अवेलेबल, त्या काळात एआयच्या वेळात नको त्या गोष्टी अवेलेबल आहेतच. त्याच्याशिवाय तुम्ही नको तितकी सूट देतायत का मुलांना? नाही, आम्हाला आमच्या मुलांवर विश्वास आहे. ते 12 नंतर जरी गेले तरी आम्हाला विश्वास आहे. तुम्हाला विश्वास असेल, पण त्यांच्या ते वयात आलेल्या मुलांच्या हार्मोन्स नाही झालं कंट्रोल, तर त्या गोष्टी तुम्ही करता आहात का? तुम्ही तुमच्या मुलांना, वयात आलेल्या मुलांसाठी अ, अ, काय करत आहात एक्झॅक्टली? ॲज अ पॅरेंट म्हणून तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की त्यांना प्रोटेक्ट करणं किंवा त्यांना एज्युकेट करणं किंवा तुमच्या परीने त्यांना राइट नॉलेज देणं. जसं मी गेल्या व्हिडिओमध्ये 4 आश्रम सांगितले आहेत, ब्रह्मचार्य आश्रम, त्याच्याबद्दल एज्युकेट करणं. हे आपल्या हातात आहे. जे हातात आहे ते करा. आमची मुलं असे नाही करणार या आविर्भावात राहू नका आजच्या फास्ट युगामध्ये. सो तुम्ही पॅरेंट्स असाल तर माझी कळकळीची विनंती आहे. सो तुम्ही आजच्या फास्ट युगात आपल्यापेक्षा जास्त एआय एवढं फास्ट झालंय ना, सो यू शुड प्रोटेक्ट युअर किड्स, ॲट लीस्ट एज्युकेट देम. फोकस ऑन ओन्ली ऑन स्टडीज. या रिलेशनशिपमध्ये नका पडू टिल देन 25 एज पर्यंत. हे तुम्ही तुमच्या मुलांना अ, बजावलं आहेत का? किंवा तुमच्या कलेने तुम्ही त्यांच्या मनात कोरलं आहेत का? नसेल तर नक्की करा. थँक यू.